पॅनमध्ये थोड्याशा तेलामध्ये थोडीशी मोहरी घालायची आहे। मोहरी तडतडली की आपल्याला 2 वाट्या पाणी घालायचं आहे। जी वाटी आपण रवा घेणार आहोत तीच 2 वाटी पाणी घालायचं आहे। पाण्याची उकळी आली की थोडंसं मीठ घालायचं आहे आणि थोडं थोडं करून आपल्याला बारीक रवा घालायचा आहे। रवा जर की बारीक नसेल तर तुम्ही जाड रवा मिक्सरला बारीक करून घेऊ शकता। पूर्ण असा पिठाचा गोळा होईपर्यंत आपल्याला रवा आहे तो शिजवून घ्यायचा आहे। एका प्लेटमध्ये काढून थंड करून घ्यायचा आहे। त्यानंतर वरती जे साहित्य दिलेलं आहे ते सगळं साहित्य घालून छान मस्तपैकी असा गोळा तयार करायचा आहे। तुम्ही ते बघू शकता। त्यानंतर हाताला तेल लावून तुम्हाला आवडीनुसार तुम्ही कटलेट करू शकता। तर इथे मी गोल आकाराचा कटलेट केलेला आहे आणि एक अशा प्रकारचा कटलेट केलेला आहे। तर तुम्हाला जसे आवडतील तसे तुम्ही करू शकता। इथे मी सगळे कटलेट आहेत ते करून घेतलेले आहेत। एका वाटी रव्यामध्ये 30 ते 35 कटलेट झालेले आहेत। त्यानंतर गरम तेलामध्ये आपल्याला डीप फ्राय करून घ्यायचं आहे। मस्त असे क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत आणि तुम्ही ते बघू शकता मस्त आपले बटाटा आणि रव्यापासूनचे कटलेट तयार आहेत। तर